नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहूनं. हे गुरुराज, मी आपल्याला सांगते की मी फार दिवसापासून माझ्या बुद्धीनंच मी स्वतःच मुहूर्त काढलेला आहे. मी स्वतः काढलेला आहे. तो मुहूर्त आहे माघ शुद्ध 1 प्रतिपदा. माघ महिन्यामध्ये पर्युषण पर्व सुरू होतोय. आपण इथं करत नाहीये, पण पर्युषण पर्वाचे ते दिवस आहेत. पहिला दिवस आहे दर्शन विशुद्धी भावना. त्या दर्शन विशुद्धी भावने दिवशी मला ती तारीख आहे 19 जानेवारी 2026. अतिजवळ आले. उद्या एकच दिवस आहे. मी आता आचार्यश्रीनं म्हटलं अजून काहीच तुमची तयारी दिसत नाही. केव्हा करणार आहात आपण? मला तर नक्कीच घ्यायचं आहे. कारण एकदा का आपण प्रतिज्ञा केलेली आहे, त्यात आजपर्यंत मी कधी पाठीमागं सरलेली नाही. माझे निर्णय पक्के आहेत. 19 तारखेला शेवटचं पाणी घेऊन मी संस्थेवर आरूढ होणार आहे. आणि तिथून पुढं आचार्यश्री मला कितीही दिवस लागू देत, पण मी आकुलता रहित आत्म्याचं चिंतन करत, गुणांचं चिंतन करत, शक्यतो शुक्ललेशामध्ये मरण्याची माझी इच्छा आहे. तर आपण माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मला यमसल्लेकणा जरूर द्यावी. कारण मीच काढलेला मुहूर्त आहे, मीच सगळं केलेलं आहे. त्यामुळं माझ्यावर कुणाची जबरदस्ती नाही. आचार्यश्री काय माझ्यावर जबरदस्ती केलेले नाहीत. अजून पण विचार करा माताजी. पण मी म्हटलं इथून पुढं मला आता विचार करायचं नाही आहे. शरीर कसलंही असू देल, सुदृढ असू देल, नाहीतर काही असू देल. समजा शरीर सुदृढ आहे तर माझी साधना चांगली होईल. काय वाईट होणार आहे का? मग त्या शरीराकडं लक्ष कशाला द्यायचं? ते चांगलं आहे म्हणून. ते काय मी आता लक्ष देणार नाही. तर कसल्याही परिस्थितीमध्ये दर्शन विशुद्धी भावने दिवशी माझी ही दर्शन विशुद्धी होऊ दे आणि मलाही लवकरात लवकर स्त्रीलिंग छेदन करून लवकरात लवकर देव पर्याय आणि सिद्ध पर्यायामध्ये मला जायचं आहे. मला सिद्ध पर्याय मिळण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. मी तो करणारच.